आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे, की हा पदार्थ रोज जरी जेवणामध्ये असला तरी याचा कंटाळा येणार नाही. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी गावरान पद्धतीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे. ठेचा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण हा ठेचा जर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवला ना, तर ठेचा खाऊन तुमचं पोट तर भरेल पण मन भरणार नाही. आपण म्हणतो ना, अरे पोट भरलं पण मन नाही भरलं, असंच काहीतरी तुमच्याबरोबर होईल. आणि तोंडाला चव देणारा झणझणीत असा ठेचा तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि प्रवासात सुद्धा नेऊ शकता. आणि बनवायला सुद्धा खूपच सोपं आहे. चला तर मग अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारा झणझणीत असा ठेचा कसा बनवायचा ते पाहूया. तर आता ठेचा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा. आता यामध्ये मी 20 ते 25 हिरव्या मिरच्या घातल्या. त्याचबरोबर भरपूर लसूण यामध्ये घातला. आता यामध्ये थोडे तेल घालायचे. अगदी 2 ते 3 पोहे खाण्याचे चमचे यामध्ये मी तेल घातले आहे. त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. आता हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. मिरच्या, लसूण, शेंगदाणे चांगले काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. मिरच्या भाजून घेताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा. नंतर मीडियम गॅसवर हे सर्व साहित्य चांगलं भाजून घ्यायचं. आता मिरच्या हलक्याशा भाजून झाल्या, त्यामध्ये थोडासा नरमपणा आला, की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे. तर मंडळी, गावरान पद्धतीचा ठेचा बनवते, त्यामुळे यामध्ये मी जाड मीठ घातले आहे. आणि त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर यामध्ये घालायची. तर मी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली आणि नंतर यामध्ये घातली. आता हे सर्व साहित्य घेताना याचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले तरी चालते, पण मीठ मात्र प्रमाणातच घ्यायचे. तर आता अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटे मस्त हे सर्व साहित्य खालीवर करून भाजून घ्यायचं. आता मिरच्यांना चांगले काळे डाग पडले, मिरच्यांमध्ये मस्त नरमपणा आला. आता काय करायचं, भाजून घेतलेलं हे सर्व साहित्य एका उकळीमध्ये घालायचं. हे सर्व मिश्रण आपल्याला उकळीमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे उकळी असेल तर उकळीमध्ये बारीक करून घ्या, नाहीतर खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या. आणि जर तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावर हे मिश्रण बारीक करून घ्यायचे. मंडळी, जेव्हा आपल्या तोंडाला चव नसते आणि घरामध्ये कधी-कधी भाजीलाही काही नसते, अशा वेळेला फक्त ठेचा जरी बरोबर असेल, तरी त्याबरोबर आपण 2 भाकरी किंवा 2 चपात्या खाऊ शकतो. आणि कधी-कधी असं होतं ना, की आपल्याला भाजी आवडत नाही. पण मंडळी, हा ठेचा जर बरोबर असेल ना, तर न आवडणारी भाजीसुद्धा आपण आवडीने खातो. तर अशा पद्धतीने आपल्याला हलकासा जाडसर असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता, खूपच कमी वेळात मस्त झणझणीत असा आपला ठेचा तयार झाला आहे. आता हा ठेचा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खा, ज्वारीच्या भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा. झणझणीत असा ठेचा तयार करायला आपल्याला खूपच कमी तेल लागले आणि अगदी 10च मिनिटात ठेचा तयार झाला. आता तुम्हाला जर 8 ते 10 दिवस प्रवासासाठी हा ठेचा न्यायचा असेल तर काय करायचं? अशा पद्धतीने ठेचा तयार करून घ्यायचा. त्यानंतर तव्यावर थोडे तेल घालायचे आणि 2 ते 3 मिनिटे ठेचा चांगला परतून घ्यायचा. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण 8 ते 10 दिवसासाठी ठेचा बनवतो, पण 2 दिवस सुद्धा शिल्लक राहत नाही. तर मंडळी, तुम्हाला हा गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत ठेचा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असा झणझणीत ठेचा जेवणाच्या ताटामध्ये असेल तर जेवणाचे ताट सुद्धा सुंदर दिसते. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने हा ठेचा नक्की बनवा आणि तुमच्या जेवणाची चव आणि रंगत वाढवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.